नमस्कार, आप देख रहे हैं भारत नेशन। मैं हूं आपके साथ नेहा फातिमा। महाराष्ट्र की ग्राम पंचायत कर्मचारियों को समय पर वेतन न मिलने की समस्या को लेकर भंडारा जिले के कर्मचारियों ने अपनी नाराजगी व्यक्त की है। उन्होंने 1 और 2 मई को लंकाधूर पंचायत समिति के सामने काम बंद कर विरोध प्रदर्शन किया। इस प्रदर्शन का कारण था जिला परिषद से कर्मचारियों को पिछला मासिक वेतन और अंतरराष्ट्रीय का भुगतान न होना। समूह विकास अधिकारी ने कर्मचारियों को आश्वासन दिया कि 9 मई तक वेतन उनके खातों में जमा कर दिया जाएगा। इसके बाद 2 दिवसीय प्रदर्शन को अस्थायी रूप से स्थगित कर दिया गया। हालांकि कर्मचारियों ने चेतावनी दी कि यदि 9 मई तक उनकी मांग पूरी नहीं होती तो वे 3 दिवसीय विरोध प्रदर्शन करेंगे। यांनी आम्हाला तुमचे थकीत असलेले वेतन 3 ते 4 तारखे किंवा 5 तारखेपर्यंत देऊ असे त्यांनी आश्वासित केले आणि याबद्दल आम्ही जिल्हा परिषदकडे पाठपुरावा करू। परंतु गट विकास अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार आम्ही संप मागे घेत आहोत। परंतु 3 तारखेचा संप मागे घेत आहोत। परंतु ते आमचे पगार जरी 9 किंवा 10 तारखेपर्यंत नाही झाले तर पुन्हा आम्ही काम बंद आंदोलनाचा पुन्हा निवेदन देऊन काम बंद आंदोलन पुन्हा सुरू करू असे मी तुम्हाला सांगतो। गट विकास अधिकारी यांनी आम्हाला तुमचे थकीत असलेले वेतन 3 ते 4 तारखे किंवा 5 तारखेपर्यंत देऊ असे त्यांनी आश्वासित केले आणि याबद्दल आम्ही जिल्हा परिषदकडे पाठपुरावा करू। परंतु गट विकास अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार आम्ही संप मागे घेत आहोत। परंतु 3 तारखेचा संप मागे घेत आहोत। परंतु ते आमचे पगार जरी 9 किंवा 10 तारखेपर्यंत नाही झाले तर पुन्हा आम्ही काम बंद आंदोलनाचा पुन्हा निवेदन देऊन काम बंद आंदोलन पुन्हा सुरू करू असे मी तुम्हाला सांगतो। गट विकास अधिकारी यांनी आम्हाला तुमचे थकीत असलेले वेतन 3 ते 4 तारखे किंवा 5 तारखेपर्यंत देऊ असे त्यांनी आश्वासित केले आणि याबद्दल आम्ही जिल्हा परिषदकडे पाठपुरावा करू। परंतु गट विकास अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार आम्ही संप मागे घेत आहोत। परंतु 3 तारखेचा संप मागे घेत आहोत। परंतु ते आमचे पगार जरी 9 किंवा 10 तारखेपर्यंत नाही झाले तर पुन्हा आम्ही काम बंद आंदोलनाचा पुन्हा निवेदन देऊन काम बंद आंदोलन पुन्हा सुरू करू असे मी तुम्हाला सांगतो। गट विकास अधिकारी यांनी आम्हाला तुमचे थकीत असलेले वेतन 3 ते 4 तारखे किंवा 5 तारखेपर्यंत देऊ असे त्यांनी आश्वासित केले आणि याबद्दल आम्ही जिल्हा परिषदकडे पाठपुरावा करू। परंतु गट विकास अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार आम्ही संप मागे घेत आहोत। परंतु 3 तारखेचा संप मागे घेत आहोत। परंतु ते आमचे पगार जरी 9 किंवा 10 तारखेपर्यंत नाही झाले तर पुन्हा आम्ही काम बंद आंदोलनाचा पुन्हा निवेदन देऊन काम बंद आंदोलन पुन्हा सुरू करू असे मी तुम्हाला सांगतो। गट विकास अधिकारी यांनी आम्हाला तुमचे थकीत असलेले वेतन 3 ते 4 तारखे किंवा 5 तारखेपर्यंत देऊ असे त्यांनी आश्वासित केले आणि